नमस्कार, मी अनिकेत पेंडसे. जयम विशेषमध्ये तुमचं स्वागत. राजकीय दृष्ट्या देशातलं एक महत्त्वाचं राज्य आहे तमिळनाडू. याच तमिळनाडूत सध्या मुख्यमंत्री पदावरनं सत्ता संघर्ष रंगलाय आणि यात झुकतं माप मिळतंय ते चिन्नम्मांना, अर्थात शशिकलांना. पण कोण आहेत या शशिकला? कालपर्यंत कोणाला माहिती होत्या शशिकला? मुन्नरगुडी माफिया असं शशिकलांना का म्हटलं जातं? या आणि अशा अनेक विषयांवर आम्ही फोकस करण्याचा प्रयत्न केलाय. तामिळनाडू देशाच्या राजकारणाच्या दृष्टीनं दक्षिण भारतातलं महत्त्वाचं राज्य. तमिळनाडू विधानसभेच्या 234 जागा आहेत, तर लोकसभेत तमिळनाडूतनं 39 खासदार निवडून जातात. द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोनच पक्षांमध्ये सत्तेचा सारीपाठ रंगणारं हे राज्य. तमिळनाडूनं कधी अम्मा अर्थात दिवंगत जयललितांना कौल दिला, तर कधी एम करुणानिधींचं वर्चस्व या राज्यावर राहिलं. या दोन नेत्यांनी तमिळनाडूवर खऱ्या अर्थानं राज्य केलं. आज तमिळनाडू पुन्हा चर्चेत आलंय. तमिळनाडूमध्ये मुख्यमंत्री पदावरनं सत्ता संघर्ष रंगलाय. हा सत्ता संघर्ष रंगलाय दिवंगत जयललितांच्या एकेकाळच्या खंद्या सहकाऱ्यांमध्ये, अण्णा द्रमुकच्या 2 सत्ता केंद्रांमध्ये. ही 2 सत्ता केंद्र आहेत शशिकला नटराजन आणि पनीर सेल्वम. तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचं निधन झालं. चेन्नईतल्या अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अम्मांनंतर चिन्नम्मा अर्थात शशिकला याच त्यांच्या उत्तराधिकारी असतील अशी अटकळ बांधली जात होती. मात्र झालं वेगळंच. जयललितांच्या निधनानंतर आता त्यांच्या जागी ओ पन्नीरसेल्वम यांची निवड करण्यात आली. राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी पन्नीरसेल्वम यांना मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ दिली. जयललिता यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांचे विश्वासू सहकारी पन्नीरसेल्वम यांच्यावर याआधीच मुख्यमंत्रीपदाची तात्पुरती जबाबदारी सोपवण्यात आली होती. अण्णा द्रमुकच्या बैठकीत पन्नीरसेल्वम यांची गटनेतेपदी आणि मुख्यमंत्रीपदावर निवड करण्यात आली. जयललिता यांच्या निधनानंतर एका छोटेखानी कार्यक्रमात पन्नीरसेल्वम यांचा शपथविधी पार पडला. इथवर सगळं सुरळीत सुरू होतं. मात्र पडद्याआड पक्षांतर्गत धुसफूस सुरूच होती आणि त्याचं कारण होतं जयललितांची सावली मानल्या गेलेल्या शशिकला नटराजन. शशिकला यांची सुप्त राजकीय महत्वाकांक्षा अनेकदा समोर आली होती. पक्षातील अनेक नेत्यांना शशिकला यांनीच पक्षाची धुरा सांभाळावी आणि मुख्यमंत्री पदावर विराजमान व्हावं अशी इच्छा होती. पडद्यामागच्या राजकारणाला वेग येत होता. जयललिता यांच्या निधनानंतर तमिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय उलथापालथ होईल असा जाणकारांनी अंदाज वर्तवला होता आणि झालंही तसंच. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात घडलेल्या अनेक नाट्यमय घडामोडींनंतर पन्नीरसेल्वम यांनी जयललिता यांच्या निकटवर्ती शशिकला यांच्यासाठी राजीनामा दिला. दबावामुळे राजीनामा दिल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पक्षाच्या खजिनदार पदावरून त्यांची हकालपट्टीही करण्यात आली. पन्नीरसेल्वम यांनी द्रमुकशी हातमिळवणी केली आणि पक्षाशी गद्दारी केली असा आरोप शशिकला यांनी केला आणि मुख्यमंत्री पदावर दावा केला. त्यांची प्रतिमा म्हणजे गूढ आहे काही प्रमाणामध्ये. त्या कधीही लोकांसमोर आल्या नाहीत. त्या निवडून तर आल्या नाहीतच, पण लोकांसमोर गेल्या नाहीत. कुठल्याही समारंभामध्ये जाहीरपणे बोलल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नसला तरी त्यांचा वापर का होतोय आता, तर जयललितांच्या जवळच्या सहकारी एवढ्याच नव्हे, ते एक स्त्री आहेत त्या, आणि त्यामुळे एक सिनियर स्त्री आणि ती जयललितांचा वारसा सांगणारी अशा प्रकारचं एक कंटिन्युटी ठेवणं राजकारणामध्ये आणि त्याचा फायदा घेणं. कारण जयललिता आता नसल्यामुळे त्याच एक जयललिता आपल्यामध्ये आहेत असं दाखवून मतं मागण्याचा हा प्रकार आहे. या सगळ्या राजकीय शहकाटशहाच्या घडामोडींनंतर राष्ट्रीय पटलावर शशिकला यांचं नाव प्रकाशझोतात आलं. जयललितांच्या सावलीसारख्या वावरणाऱ्या शशिकला आहेत तरी कोण? कालपर्यंत कोणाला माहिती होत्या? अम्मांच्या जीवनात शशिकलांचं स्थान काय होतं? असे अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले. पण आजवर पडद्याआड वावरणाऱ्या शशिकला आता जाहीरपणे पहिल्यांदाच समोर येत आहेत. शशिकला नटराजन अम्मांच्या घरात अम्मांच्या बरोबर राहणारी जणू अम्मांची सख्खी बहीण. अम्मांना तुरुंगात घातलं आणि शशिकलांनाही तुरुंगवास घडला. या दोघींचं नातं काय होतं हे कोणीच ठामपणे सांगू शकत नाही.
कोणी म्हणत शशिकला परममैत्रीण होत्या, कोणी म्हणत की त्या मानलेल्या बहिणीसारख्या होत्या. एक मात्र नक्की की जयललितांच्या प्रत्येक व्यवहाराची, निर्णयाची शशिकलांना माहिती असायची. शशिकला यांचा जन्म तंजावर जिल्ह्याच्या मन्नारगुडी इथला. त्यांनी शालेय शिक्षण मध्येच सोडलं. शशिकलांना सिनेमाचं खूप वेळ होतं. याच वेळानं त्यांना अम्मांच्या जवळ आणलं. चरितार्थाचं साधन म्हणून शशिकला विवाह सोहळ्यांच्या शूटिंगचा व्यवसाय करत. याच दरम्यान त्यांची ओळख IAS अधिकारी नटराजन यांच्याशी झाली आणि पुढे नटराजन यांच्यासोबत त्यांचं लग्न झालं. 1970च्या सुमारास शशिकला आणि जयललितांची पहिली भेट झाली. एका व्हिडिओ शूटिंगच्या निमित्तानं झालेल्या या पहिल्याच भेटीत शशिकलांनी जयललितांना जिंकलं. त्यानंतर लवकरच त्या जयललितांच्या आयुष्यात एक महत्त्वाची व्यक्ती बनल्या. MG रामचंद्रन यांचं निधन झाल्यानंतर तर शशिकलांचा जयललितांवरचा प्रभाव आणखी वाढला. 1988 पर्यंत तर त्यांची मैत्री इतकी घट्ट झाली की जयललिता शशिकलांना आपल्यासोबत बंगल्यावर राहायला घेऊन गेल्या. त्यावेळी शशिकलांनी आपल्या मन्नारगुडी गावातल्या 30 ते 35 लोकांना वेगवेगळ्या कामांसाठी जयललितांच्या बंगल्यावर नोकरी मिळवून दिली. अगदी स्वयंपाकी, वॉचमन, मदतनीस ते ड्रायव्हर सगळे शशिकलांच्या मन्नारगुडीतले. एक प्रकारे हे जयललितांच्या भोवती जाळच विणल्यासारखं होतं. हळूहळू शशिकलांचं सगळं कुटुंबच जयललितांसह राहू लागलं. शशिकला यांचं प्रस्थ इतकं वाढलं की जयललितांना कोणी भेटायचं आणि कोणी नाही हे शशिकला ठरवू लागल्या. पक्षातल्या प्रत्येक निर्णयावर शशिकलांचा छाप असायचा. पक्षातनं कोणाची हकालपट्टी करायची, पक्षात कोणाला घ्यायचं हेही शशिकलाच ठरवायच्या. शशिकलांचं जयललितांच्या आयुष्यातलं, पक्षातलं प्रस्थ इतकं वाढलं की जयललितांना प्रेमानं अम्मा म्हटलं जायचं, तर आता शशिकलांना चिन्नम्मा म्हणायला सुरुवात झाली. शशिकला तमिळनाडूच्या चिन्नम्मा झाल्या. जयललिता पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या ते 1991 साली. पण पुढच्याच निवडणुकीत त्यांना सत्ता गमवावी लागली. जयललितांची प्रतिमा डागाळली ती त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे. असं म्हणतात की याला सगळ्यात जास्त कारणीभूत होत्या त्या शशिकला. शशिकलांच्या कुटुंबातले लोक प्रत्येक सरकारी कामात दलाली खात होते असे आरोप झाले. सुब्रमण्यम स्वामी तर या सगळ्याचा उल्लेख मन्नारगुडी माफिया असंच करायचे. शिवाय 1995 मध्ये शशिकलांनी आपला भाचा सुधाकरन याला जयललितांचा दत्तक पुत्र म्हणूनच दिलं. सुधाकरनचं लग्न इतक्या थाटामाटात पार पडलं की संपत्तीच्या ओंगाळवाण्या प्रदर्शनानं जयललितांची प्रतिमा अधिकाधिक नकारात्मक होत गेली. 7 डिसेंबर 1996ला जयललिता आणि शशिकलांना TV स्कॅम घोटाळ्यात अटक करण्यात आली आणि त्यांची रवानगी तुरुंगात झाली. 30 दिवस दोघीही तुरुंगात होत्या. यावेळी शशिकलांची संगत चांगली नाही असा सल्ला पक्षातल्या अनेकांनी दिला आणि त्यानंतर जयललितांनी डिसेंबर 2011 मध्ये शशिकलांना दूर केलं. त्यांच्या नातेवाईकांनाही बंगल्यातनं हकलून लावलं. पण हा राग वर्षभरही टिकला नाही. जयललितांना पुन्हा शशिकलांचा कळवळा आला आणि त्यांनी शशिकलांना परत बोलावलं. त्यानंतर मात्र शेवटच्या श्वासापर्यंत शशिकला जयललितांसोबतच होत्या. त्या सक्रिय राजकारणात नव्हत्या. त्यांनी पक्षाचं तसं कुठलं पदही भूषवलं नाही. एक आश्चर्याची किंवा एक वेगळी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की या 35 वर्षाच्या कालावधीत शशिकला यांनी एकही जाहीर भाषण केलं नाही, एकही जाहीर सभा घेतली नाही, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्या बोलल्या नाही किंवा एका पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्येही त्यांनी कधी तोंड उघडलं नाही किंवा लोकांना संबोधित केलं नाही, भाषण केलं नाही. त्यामुळं त्यांचा लोकांवर किती प्रभाव आहे, कार्यकर्त्यांवर किती प्रभाव आहे हे आत्ता आपल्याला सांगणं खूप कठीण आहे. कारण त्यांनी स्वतःचं काय म्हणता येईल, स्वतःची कारकीर्द किंवा स्वतःचं कुठलीच गोष्ट अजून लोकांसमोर आणलेली नाही. खरं तर जयललिता आजारी पडल्यापासूनच सगळ्यांनाच माहिती होतं की भविष्यात हा सगळा कारभार शशिकलांकडेच येणार. सामान्य ते असामान्य, सामान्य ते चिन्नम्मा असा मोठा पल्ला शशिकलांनी गाठलाय. पण जो करिश्मा, लोकप्रियता, तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या मनातलं स्थान जयललितांचं होतं तसं ते शशिकलांचं नाही हेही वास्तवच. त्यामुळे आगामी काळात शशिकला तामिळ राजकारणावर आणि पर्यायानं देशाच्या राजकारणावर कशा प्रकारे छाप पाडतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आपण पाहिलं की शशिकला नेमक्या कोण आहेत, पण शशिकलांचा संघर्ष मुख्यत्वे करून ज्यांच्यासोबत आहेत ते म्हणजे ओ पन्नीरसेल्वम. पन्नीरसेल्वम यांचाही राजकीय प्रवास सोपा नव्हता. नगरसेवक ते मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास. जयललितांचे अत्यंत विश्वासू, स्वच्छ प्रतिमेचे, सौम्य स्वभावाचे पन्नीरसेल्वम. सामान्य ते असामान्य हा प्रवास पन्नीरसेल्वम यांनी कसा पार पाडला पाहूयात.
शशिकला पनीरसेल्वम या जयललितांच्या खंद्या समर्थकांमध्येच आज सत्ता संघर्ष पाहायला मिळतोय. स्वच्छ प्रतिमा, जयललितांचे विश्वासू, पक्षाच्या धोरणांवर निष्ठा असलेले, अत्यंत निष्ठावंत अशी पनीरसेल्वम यांची ओळख तमिळ राजकारणात आहे. जयललिता यांच्या निधनानंतर 2 तासांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे ओ पन्नीरसेल्वम. पन्नीरसेल्वम तमिळनाडूचे 20वे मुख्यमंत्री. जयललितांच्या कॅबिनेटमध्ये ते अर्थमंत्री होते. बोदिया कुन्नूर विधानसभा मतदारसंघातनं ते विजयी झाले. जयललितांचे अतिशय विश्वासातले मंत्री म्हणून त्यांची ओळख. विशेष म्हणजे त्यांची आणि जयललितांची पहिली भेट शशिकला यांचे नातेवाईक TTK दिनाकरन यांनी घडवून आणली होती. ओ पन्नीरसेल्वम यांचा जन्म जानेवारी 1951 मध्ये झाला. दक्षिण तमिळनाडूच्या प्रभावशाली मुदुकुलाथोर समुदायातनं ते आलेत. राजकारणात येण्याआधी ते चहा विक्री करायचे, तर त्यांच्या कुटुंबाचा शेती हा मुख्य व्यवसाय होता. 1996 मध्ये पेरियाकुलम महानगरपालिका निवडणुकीतनं ते सक्रिय राजकारणात आले. आता थेनी जिल्ह्यातील बोडीनाकनूर हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. त्यांच्या निकटवर्तीयांच्या मते 1972ला ते पक्षाचे प्राथमिक सदस्य झाले होते. 2001 मध्ये पेरियाकुलम विधानसभा मतदारसंघातनं ते विजयी झाले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले. कारण पनीरसेल्वम हे अत्यंत कार्यक्षम सुद्धा होते, परंतु अत्यंत निष्ठावान होते जयललितांच्या. आणि जयललितांच्या पुढे स्वतंत्र मत त्यांनी त्या हयात असताना कधीच व्यक्त केलेलं नव्हतं. परंतु आपल्या निष्ठेची हीच किंमत मिळाली का, असा सवाल त्यांच्या मनात उपस्थित होणं स्वाभाविक आहे. एक प्रकारे त्यांनी बंड केलेला आहे, परंतु तरीसुद्धा त्या बंडाला तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. माझ्या मते पनीरसेल्वम हे राजकारणी म्हणून अधिक हुन्नरी आणि अधिक अनुभवी आहेत. शशिकला यांना काहीच अनुभव नाही. पण राजकारणात केवळ अनुभव चालत नाही. राजकारणात लोकांची स्वीकारार्हता महत्त्वाची असते आणि त्याच्यामध्ये भावनात्मक विचार जास्त होतो. 2001 मध्येही जयललिता यांनी त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती. तेव्हा 6 महिने ते मुख्यमंत्री होते. तेव्हा सुप्रीम कोर्टानं भूखंड घोटाळ्यात जयललितांना दोषी ठरवलं होतं. या प्रकरणात त्या दोषमुक्त झाल्यानंतर त्यांनी जयललिता यांच्यासाठी मुख्यमंत्रीपद रिकामं केलं होतं. त्यांना जेव्हा असं वेळ आली त्यांच्यावर मुख्यमंत्रीपद सोडायची, त्यावेळी त्यांनी त्यांचा विश्वासातला माणूस म्हणून पनीरसेल्वम यांची त्या पदावर वर्णी लावली. 2दा मुख्यमंत्री झाले ते. नाहीतर जयललिता यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते आणि 2 वेळा ते मुख्यमंत्री बनले. त्यामुळे जयललिता यांच्या कृपेमुळे, अक्षरशः त्यांच्या कृपेमुळे ते मुख्यमंत्री झाले. त्यांचा वैयक्तिक करिश्मा किती आहे तो आपल्याला आता भविष्यात कळेल. सौम्य स्वभावाचे पन्नीरसेल्वम चहा विक्री आणि शेती करून या पदापर्यंत पोहोचलेत. पन्नीरसेल्वम यांचे वडील शेतकरी, मात्र ते AIADMKचे संस्थापक MG रामचंद्रन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करत होते. पन्नीरसेल्वम यांच्या भावाचं आजही पेरियाकुलम इथे चहाचं दुकान आहे आणि त्यांच्या कुटुंबाचा मुख्य व्यवसाय शेती आहे. 2001 मध्ये जेव्हा पन्नीरसेल्वम मुख्यमंत्री झाले, तेव्हा CM ऑफिसमध्ये ते कधीच जयललिता यांच्या खुर्चीवर बसले नाहीत. सचिवालयाच्या व्हिजिटर चेअरवर बसूनच ते राज्याचा कारभार पाहत होते. जयललिता यांच्या अनुपस्थितीत त्यांनी किचकट फायलींनाही हात लावला नाही. त्यामुळे एकंदरीतच स्वच्छ प्रतिमा, जयललितांचे विश्वासू, पक्षाच्या धोरणांवर निष्ठा असलेले, अत्यंत निष्ठावान, सौम्य स्वभावाचे अशी पन्नीरसेल्वम यांची ओळख तमिळ राजकारणात आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.